माझे नाव नागेश आहे. तुला माझ्यासोबत माझी पत्नी बनून पूर्ण 7 दिवस घालवायचे आहेत. मी तुझ्या बहिणीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलेन. माझ्या बोलण्यावर ती साधीभोळी मुलगी दगडासारखी स्तब्ध बनून राहिली. तिचे डोळे मिटलेले होते. ती रडत म्हणाली की मी एक विधवा आहे. जेव्हा मी हसत म्हणालो की हे लग्न फक्त दिखाव्यापुरते असेल, नाहीतर मला तुझ्यामध्ये कोणताही रस नाही. माझ्या बोलण्यावर त्या मुलीने नाईलाजाने होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी आमचे लग्न झाले. पण जेव्हा 2 दिवसानंतर मी एका महत्त्वाच्या कामासाठी खोलीत आलो, तेव्हा पाहिले की ती मुलगी डोळे मिटून प्रार्थना करत होती. पहिल्यांदाच तिला प्रार्थना करताना पाहून मला माहित नाही का, पण तिच्यावर प्रेम आले. माझी पावले मागे वळली. मी हसू लागलो आणि म्हणालो इंटरेस्टिंग, कारण ती प्रार्थना करताना खूपच सुंदर दिसत होती. माझ्या वडिलांचे शेवटचे शब्द माझ्या कानात आजही घुमत होते. ते रुग्णालयाच्या पलंगावर पडून होते. कमकुवत अवस्थेत श्वास घेत होते. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगितले होते की नागेश, जर तू 7 दिवसात लग्न केले नाहीस तर मी माझे घर, माझी संपत्ती काहीही तुझ्या नावावर करणार नाही. उलट सर्व काही अनाथ आश्रमाच्या हवाली करेन. मी शांत राहिलो. ओठ घट्ट मिटून मी मान खाली घातली होती. मी लहानपणापासून माझ्या वडिलांना ओळखत होतो. त्यांचा एक एक शब्द दगडावरची रेघ असायचा. त्यांचा प्रत्येक निर्णय ठाम असायचा. पण त्यांचा हा निर्णय मला अशा एक कळदंडाने बांधत होता, ज्याच्या चाव्या माझ्या हातात नव्हत्याच. मी बाहेर आलो, सिगारेट पेटवली आणि खिशातून मोबाईल काढला. मोनिकाला फोन आला. तीच मोनिका जिच्यासोबत माझ्या गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता. माझी कॉलेज मैत्रीण आणि तारुण्यातले पहिले प्रेम. आम्ही दोघांनी एकत्र खूप स्वप्ने पाहिली होती. आमचे खूप मोठमोठे स्वप्न होते. मी तिला फोन लावला. फोनची रिंग वाजत होती. दुसऱ्या रिंगवरच तिने फोन उचलला. तिचा आवाज आला. ती म्हणाली, हॅलो नागेश, काय झाले? तुझ्या बाबांची तब्येत ठीक आहे ना? मी म्हणालो, मोनिका, मला तुझ्याशी एक खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे. आता आणि याच क्षणी मला तुझ्याशी लग्न करावे लागेल. फक्त 7 दिवसांच्या आत. माझ्या वडिलांचे मृत्यूपत्र आहे. एका क्षणासाठी पलीकडून शांतता पसरली. मग थोड्या वेळानंतर हसण्याचा आवाज येऊ लागला. मोनिका हसत म्हणाली, नागेश, हे सर्व नाटकं करणं सोडून दे. मला उद्या लंडनला जायचे आहे. एका आठवड्यानंतर येते, तेव्हा आरामात लग्न करू. संपत्तीचे काय आहे? तू तुझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहेस. सर्व काही तुझेच असेल. मी कठोर शब्दात म्हणालो, तू वेडी झाली आहेस का? माझ्या बोलण्याला सिरियस का घेत नाहीयेस? मी मस्करी करत नाहीये. जर 7 दिवसात आपले लग्न झाले नाही तर सर्व काही संपून जाईल. ती म्हणाली, मग काय माझ्याशीच लग्न करणे गरजेचे आहे का? तुला एवढ्या घाईघाईत लग्न करायचे आहे तर दुसऱ्या कोणाशी तरी लग्न कर. 7 दिवसांसाठी दिखाव्याचेच लग्न कर कोणाशी तरी. मला तर तसाही तमाशा आवडत नाही. मला अशा कोणत्याही अडचणीत पडायचे नाही. असे म्हणून तिने फोन ठेवला. मी मोबाईलकडे पाहत एक मोठा श्वास घेतला. तिला माहित होते की मी माझ्या वडिलांचे मृत्यूपत्र हेच आहे. तरीही तिने नकार दिला होता. कदाचित तिला वाटले असेल की मी मस्करी करत आहे, किंवा कदाचित तिला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल की मी तिच्याशिवाय काहीच करू शकणार नाही. पण मी काहीही करू शकत होतो. यावेळी परिस्थितीच तशी आली होती आणि मी ती केलीही. त्या संध्याकाळी मी कायदेशीररित्या वकिलांशी बोलून एक कॉन्ट्रॅक्ट पेपर तयार करायला सांगितला. त्यात घटस्फोटाचे कागदपत्रही असायला हवेत. 7 दिवसांचे लग्न, फक्त 7 दिवसांचे. त्यानंतर जिच्याशी माझे लग्न होईल ती जे हवे ते करू शकत होती. घटस्फोट घेऊ शकते, वेगळे होऊ शकते, काहीही. पण माझा उद्देश फक्त माझ्या वडिलांची अट पूर्ण करणे हा होता. पण अडचण ही होती की कोणती मुलगी अशा अटीवर तयार होईल? कोण अशी मुलगी असेल जी माझ्याशी 7 दिवसांसाठी लग्न करेल? मी एका कंपनीशी संपर्क साधला, ज्यांचा असा दावा होता की ते अशा गरजू लोकांचे विवाह जुळवतात, ज्यांची लग्ने होत नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या लग्नाची शेरवानी स्वतः पसंत केली. कोणताही दिखावा नव्हता, फक्त एक रस्म होती, ज्यात मी नवरदेव होतो आणि फक्त काही दिवसांसाठीच लग्न करणार होतो. पण आतून कुठेतरी एक विचित्र अशी घालमेल होती. ती घालमेल जी इच्छा नव्हती, प्रेम नव्हते, फक्त जबाबदारीचे ओझे होते, जे मी स्वतः माझ्या खांद्यावर घेतले होते. अखेर नवरीची व्यवस्था झाली होती. गाडीत बसताच मला कॉल आला. वकिलांनी सांगितले की सर्व कागदपत्रे तयार आहेत. तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये येऊन कोर्ट मॅरेज करू शकता. मी एक मोठा श्वास घेतला आणि म्हणालो, ठीक आहे, मी येतोय. हे लग्न कोणत्याही मंदिरात, मॅरेज हॉलमध्ये किंवा घरात नव्हते, तर एक कोर्ट मॅरेज होते. माझी इच्छा होती की एका जुन्या गेस्ट हाऊसमध्ये, जिथे कमी प्रकाश असेल, साक्षीदार असतील, तिथे लग्न व्हावे. पण तसे होऊ शकले नाही. मला रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये जाऊनच कोर्ट मॅरेज करावे लागले. मी तिथे तिला पहिल्यांदा पाहिले. ती बारीक गोऱ्या रंगाची आणि लांब केसांची होती. तिने हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. ओढणी तिच्या खांद्यावर होती. ना हातात मेहंदी होती, ना चेहऱ्यावर मेकअप होता आणि ना डोळ्यात कोणताही आनंद होता. पण तरीही तिच्या अंदाजात एक ठेरा होता, जसे कोणी सर्व काही हरवूनही स्वतःला हरलेले नाही. मी तिच्यावरून नजर वळवली. मनात जसे काहीतरी पेटून उठले होते, पण लगेच विझूनही गेले. माझे 2 मित्र साक्षीदार झाले. आदितीने कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी पेन हातात घेतला. तिचे हात थरथर कापत होते. मग त्यानंतर पेन मला दिला गेला. मी ही स्वाक्षरी केली. लग्न पूर्ण झाले आणि मी कागदपत्रे माझ्याकडे ठेवली. सर्व काही एवढ्या शांततेत झाले, जसे की आमच्या दोघांमधले नाते जोडले जात संपत आहे. लग्नानंतर लगेचच मी बाहेर येऊन मोबाईल काढला आणि रुग्णालयात फोन केला. रमाच्या बहिणीचा उपचार सुरू करायचा होता. मी दिलेला शब्द मोडणारा माणूस नव्हतो. फोनवर डॉक्टरांशी बोललो. मुलीचे नाव इरा आहे. फाईल तयार ठेवा. आजच तिला तुमच्या रुग्णालयात दाखल करत आहे. इकडे नोकरांनीने रमाला
माझ्या घरातील गेस्ट रूमपर्यंत पोहोचवले होते. मला तिला एकटेच ठेवायचे होते. म्हणून मी मुद्दाम तिला वेगळा भाग दिला होता. कारण हे लग्न जसे मी म्हणालो होतो, फक्त दिखाव्याचे लग्न होते. दुपारच्या वेळी रमाने जेवण केले नाही. नोकरांनी येऊन सांगितले की मालक, ती मुलगी काहीही खात नाहीये, फक्त पूजापाठ करत आहे. मी म्हणालो जाऊ दे, तिच्याशी हट्ट करण्याची काही गरज नाही. ती स्वतः 7 दिवसात शिकेल की इथले नियम काय आहेत. त्या रात्री मी माझ्या खोलीत होतो. फाईल्समध्ये गुंतलेलो होतो. पण डोक्यात मी हे नोटीस केले की रमाच्या आई-वडिलांबद्दल मला काहीच माहिती नाही. ना तिने उल्लेख केला होता. आईही नव्हती, फक्त एक बहीण होती, इरा. तीही जीवन आणि मृत्यूच्या मध्ये झुंज देत होती. तिला पाहून असं वाटायचे की ही मुलगी खूप मोठ्या नरकातून बाहेर आली आहे. पण मग मी स्वतःला समजवायचो की मला याच्याशी काय घेणे देणे. मला तिच्या कुटुंबाशी, तिच्या वैयक्तिक आयुष्याशी काय करायचे आहे. हा तर एक करार आहे ना. मला तिच्या आयुष्याशी काही मतलब असायला नको, ना तिला माझ्या आयुष्याशी काही मतलब असायला हवा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्त्याच्या टेबलावर होतो. टेबलावर एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात लिहिले होते, नागेशजी, आपले लग्न झाले आहे. आपले लग्न कायदेशीर आहे. देव आपला साक्षीदार आहे. मी माझ्या देवाकडे खूप प्रार्थना करते आणि त्याचे आभारी आहे की त्याने मला तुमच्यासारखा जोडीदार दिला. तिची ती चिठ्ठी वाचून मी थक्क झालो. हे मला स्पष्ट सांगत होते की ती या लग्नाबाबत खूप सिरियस आहे. ती याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज समजत नाहीये. मी ती चिठ्ठी खिशात ठेवली. माहित नाही का, पण तिसऱ्या दिवशी मी रुग्णालयात जाऊन रमाची बहीण इराची भेट घेतली. ती खूप कमकुवत होती. लहान वयाची होती. पण मला पाहून जेव्हा ती हसली तेव्हा मला बरे वाटले. मी म्हणालो, तुझी बहीण खूप शूर आहे. तिने मला फक्त एवढेच विचारले, तुम्ही माझे जिजू आहात का? मी हसत म्हणालो, हो, काही दिवसांसाठी. थोडा वेळ मी तिच्याजवळ बसलो, गप्पा मारल्या आणि नंतर माझ्या घरी परत आलो. उशिरा रात्री मी गॅलरीत गेलो. तिथून निघालो तर रमाच्या खोलीची खिडकी उघडी होती. तिथून प्रकाश येत होता. मनात आले की जाऊन पाहावे ती काय करत आहे. पण नंतर स्वतःला रोखले. अनेक दिवस उलटून गेले. ती अशी शांत तिच्या खोलीत राहायची. ती कधीच खोलीतून बाहेर आली नाही. मी तिचा चेहरा पहिल्यांदा कोर्ट मॅरेजच्या दिवशी पाहिला होता. त्यानंतर आतापर्यंत ना माझी तिच्याशी गाठभेट झाली होती, ना मी तिचा चेहरा पाहिला होता. मी नेहमी माझे ऑफिस, हॉस्पिटल, फोन कॉल्स आणि रात्रीच्या एकटेपणात गुंतलेला असायचो. आम्ही एका छताखाली राहत होतो, पण एकमेकांपासून खूप वेगळे होतो. आमचे बोलणेही झाले नव्हते. मी मुद्दाम हे अंतर ठेवले होते. ना कोणत्याही आदेशाची गरज होती, ना कोणत्याही कारणाची. मला वाटत होते की हे 7 दिवस अशा प्रकारे निघून जावेत, जसे एखादी सावली वेगाने निघून जाते. सावली सोबत असते, पण आवाज नसतो. तिसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी नोकराणीने मला सांगितले, रमा मॅडम लवकर उठतात. त्यांच्या खोलीत प्रार्थना करतात. काही मागतही नाहीत. फक्त छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आभार मानत असतात. माझी नजर वर्तमानपत्रावर होती. पण डोक्यात तिचे शब्द अडकले होते की ती फक्त आभार मानत असे. ज्या मुलीने आपल्या आयुष्याचा सौदा बहिणीच्या उपचारासाठी केला, जिला मी माझ्या स्वार्थासाठी वापरले, ती देवाचीही आभारी आहे आणि धन्यवादही करते. ही गोष्ट माझ्या तत्वांमध्ये बसत नव्हती. त्याच दिवशी संध्याकाळी मी ऑफिसमधून लवकर घरी आलो. पाऊस पडत होता. आकाशात ढग गडगडत होते. मला अचानक अस्वस्थ वाटले की आज घरची अवस्था थोडी वेगळी का वाटत आहे. काहीतरी मला खेचत होते. जसे खोलीतील शांतता आणि किंकाळी मारण्यापूर्वीचा क्षण. माझा कोट काढत मी गॅलरीच्या समोर गेलो. तिच्या खोलीच्या खिडकीतून हलकासा प्रकाश येत होता. तिच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. मी दबक्या पावलाने आत गेलो. माझी पावले थांबली. तीही हात जोडून प्रार्थना करत होती. तिचा कोणताही आवाज नव्हता. ती अगदी शांत बसली होती. तिचे डोळे मिटलेले होते आणि तिचे हात जोडलेले होते. मी पहिल्यांदा तिचा चेहरा नीट पाहिला होता. साधा, सोपा आणि चंद्रासारखा सुंदर. नाही, कारण चंद्रावर डाग असतो. तिच्या चेहऱ्यावर तर कोणताही डाग नव्हता. एक शांतता होती. मी काही वेळ असाच उभा राहिलो. पावले स्वतःहून मागे सरकत होती, जसे कोणीतरी माझ्यामध्ये हस्तक्षेप केला असावा. आणि मग एका क्षणासाठी माझ्या ओठांवर हसू आले. मी म्हणालो, इंटरेस्टिंग. आणि हे बोलून मी मागे वळलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लाईट गेली होती. नोकर धावपळ करू लागले. जनरेटरमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. मी स्वतः फ्लॅशलाईट घेऊन सिस्टीम तपासायला सुरुवात केली. परत येताना मी तिच्या खोलीसमोरून गेलो तर आत अंधार होता. फक्त खिडकीतून बाहेरून येणारा चंद्रप्रकाश आत पसरत होता. हलकेच दरवाजा ठोठावला. ती म्हणाली, जी कोण? मी म्हणालो, लाईट गेली आहे. सर्व ठीक आहे ना? तुला काही अडचण असेल तर सांग. ती म्हणाली, नाही, सर्व काही ठीक आहे. तुमचे आभार. प्रकाश नेहमी अंधारात रस्ता शोधून काढतोच. तिच्या या उत्तराने मला काही क्षणांसाठी तिथेच थांबवले. मी दरवाजा उघडला नाही, फक्त मागे वळलो आणि विचार करत राहिलो की ही मुलगी कोण आहे, जी दुःखातही आनंदी असते, शांततेत असते, कोणतीही तक्रार करत नाही, अंधारातही आशेची गोष्ट करते आणि शांततेतही असे बोलते जे आतापर्यंत घुमू लागतात. त्या रात्री मी कोणतीही नशा केली नव्हती. रात्री उशिरा मी माझी डायरी उघडली आणि त्यात फक्त एक ओळ लिहिली. ही मुलगी जी गप्प राहते, पण प्रत्येक क्षणी काही ना काही ऐकवते, ती कुठून आली आहे? मला माहित होते तो चेहरा आता माझ्या डोक्यात घर करून राहिला आहे. जो साधा होता, पण खूप सुंदर होता, खूप स्पेशल होता. तिसऱ्या दिवशी रात्री नोकराणीने सांगितले, रमा मॅडम जेवणात फक्त भात आणि दही मागतात, बाकी काही नाही. मी मान डोलावली आणि म्हणालो, ती जे मागेल ते तिला देत जा, कोणताही प्रश्न न विचारता. दुसऱ्या दिवशी माझ्या खोलीच्या दरवाजावर एक ट्रे ठेवला होता. त्यावर चहाचा कप आणि दुसऱ्या छोट्या डिशमध्ये ड्रायफ्रुट्स ठेवले होते आणि एक चिठ्ठी होती. तुम्ही माझी खूप काळजी घेत आहात, जशी मी तुमच्यासाठी एखादी पाहुणी आहे, पण मी तुमची पत्नीही आहे. माझेही कर्तव्य तुमच्यापेक्षा थोडे जास्तच आहे. आता मला माहित आहे, ती जी भिंत जी मी तिच्या आणि माझ्यामध्ये उभी केली होती, ती कमकुवत होऊ लागली आहे. रात्र बरीच झाली होती. मी माझ्या खोलीत बसून फाईल्समध्ये गुंतलो होतो, पण डोक्यात तेच फिरत होते.
चहा आणि ती चिठ्ठी आणि तो चेहरा, सर्व काही डोक्याच्या भिंतींवर जसे चिकटून बसले होते. मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर रात्रीचे 3 वाजत होते. थोडी अस्वस्थता जाणवत होती, जसे घरात माझा श्वास कोंडत आहे. मी गॅलरीत गेलो. मंद प्रकाश होता. स्वयंपाकघराकडे गेलो. विचार केला पाणी घ्यावे. अचानक हुंदके ऐकू आले. मंद पण आतपर्यंत घुमणारे. मी दचकलो. आवाज खोलीतून येत होता. मी हळूहळू पावलांनी खोलीच्या जवळ गेलो. दरवाजा बंद नव्हता. हलकासा उघडा होता. आत डोकावून पाहिले तर ती जमिनीवर बसून आपले दोन्ही गुडघे छातीशी लावून रडत होती. तिचे डोके खाली झुकलेले होते. चेहरा ओढणीच्या आड झाकलेला होता. मी काही वेळ दरवाजावर उभा राहिलो. संकोच करत आत गेलो. काही न बोलता स्वयंपाकघरातून आणलेला पाण्याचा ग्लास टेबलावर ठेवला. ती दचकली आणि मान वर करून माझ्याकडे पाहू लागली, पण काहीही बोलली नाही. मी हळूच म्हणालो, "पाणी पी." तिने नजर चोरली. तिचे हात कापत होते. तिने ग्लास पकडण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या हातात ताकद येत नव्हती. मी पुढे येऊन ग्लास धरला आणि तिच्या हातात दिला. त्याच क्षणी माझ्या हात तिच्या हाताला स्पर्शून गेले. थंड हात, जसे त्यात कोणतीही चेतना नाही. ती माती असावी. मी लगेच माझा हात मागे घेतला. तिचा तो स्पर्श मला आतपर्यंत जाणवला होता. बाहेर मी कोणाचा तरी हात धरला आणि वाटले की हा हात पूर्ण आहे, जसे 2 हातांच्या मध्ये कोणते तरी नवीन नाते आहे. पण पुढच्या क्षणी मी स्वतःला झटकले. ग्लास सोडून मी मागे सरकलो आणि विचार केला की हा फक्त एक सौदा आहे नागेश, विसरू नकोस. मी मनातल्या मनात स्वतःला आठवण करून दिली. मी मागे वळणार तोच तिने संत आवाजात म्हटले, "कधी कधी माणसाला फक्त गप्प राहायचे असते, कारण शब्द अपुरे पडतात." मी थांबलो. तिच्या आवाजात तक्रार नव्हती. मी मागे वळून पाहिले तर ती तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत होती. मी म्हणालो, "जर काही हवे असेल तर सांग." हे बोलून मी खोलीतून बाहेर आलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डॉक्टरांचा फोन आला की इराचे टेस्ट रिपोर्ट चांगले आहेत. मला आनंद झाला. पण ज्याच्यासाठी मी हे सर्व करत होतो ती स्वतः शांततेच्या भिंतीमागे लपली होती. मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो, जेव्हा बाहेर काहीतरी गोंधळ सुरू झाला. नोकरांनी येऊन सांगितले की सर, बाहेर एक मॅडम आल्या आहेत. म्हणतात की त्या तुमच्या वाङ्मयाशी निश्चित पत्नी आहेत. त्यांनी स्वतःचे नाव मोनिका सांगितले आहे. मी मान झटकली. ती लंडनहून आली होती. मी म्हणालो, "त्यांना ड्रॉइंग रूममध्ये बसव, मी येतोय." दरवाजा उघडताच ती आत हल्ला करण्याच्या अंदाजात घुसली. जीन्स टॉपमध्ये, चेहऱ्यावर मेकअप होता आणि आवाजात खूप जास्त कठोरपणा होता. ती म्हणाली, "ही मुलगी कोण आहे जिने तुझ्याशी लग्न केले आहे? ही माझी का जागा आहे का?" मी शांतपणे म्हणालो, "मोनिका बस." ती म्हणाली, "नाही, मला उत्तर हवे आहे. तू लग्न केलेस खरंच?" मला न सांगता मी एक थंड श्वास घेतला आणि म्हणालो, "तू नकार दिला होतास, म्हणूनच मी निर्णय घेतला." ती म्हणाली, "हे सर्व खोटे आहे. मी फक्त 2 दिवस लेट झाले आहे. माझ्या न येण्यावर तू दुसऱ्या कोणत्याही मुलीला तुझे नाव दिलेस?" मी म्हणालो, "तू लेट झालीस आणि ती वेळेवर आली." ती हसू लागली आणि म्हणाली, "तू तिला पत्नी म्हणायला लागलास? हे अजूनही फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे." मी नजर चोरली आणि म्हणालो, "हे फक्त लग्न एकाच उद्देशाने झाले होते जे तुला माहित होते. आता तू आले आहेस तर आपल्यामधला वादही व्यर्थ आहे." ती म्हणाली, "अच्छा, तुझ्या शब्दात मावळपणा आला आहे." त्यावर मी गप्प राहिलो. मोनिकाची पावले वेगात होती. ती घराच्या आतल्या बाजूला जाऊ लागली. ती म्हणाली, "मला तिला पाहिजे आहे जिच्याशी तू लग्न केले आहेस." मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, "हा इज्जतीचा प्रश्न आहे मोनिका. ती माझ्या घरात आहे, माझी पत्नी आहे." ती म्हणाली, "मग किती दिवसांसाठी?" हे शब्द माझ्या हृदयात खंजिरासारखे घुसले. मी हात जोडले. ती मागे वळून निघून गेली. पण जाताना सांगून गेली की हे युद्ध संपलेले नाही. ती तुझी पत्नी फक्त तुझ्या मर्जीने बनू शकत नाही. मोनिका गेल्यानंतर मी बराच वेळ गॅलरीत उभा राहिलो. घर शांत होते, पण माझ्या आत गोंधळ माजला होता. रमाने कोणताही प्रश्न विचारला नाही, ना कोणते स्पष्टीकरण मागितले. फक्त संध्याकाळी जेवणाच्या वेळी ट्रेमध्ये एक चिठ्ठी ठेवली होती. "तुमचे पाहुणे आनंदी होते का?" मी उत्तर दिले नाही. फक्त ती चिठ्ठी जळत्या चुलीवर ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी मोनिकाच्या आईचा फोन आला. "नागेश बेटा, तू जे केलेस ती घाई होती. मोनिका तुझ्यावर प्रेम करते आणि हा सर्व गैरसमज आहे." मी म्हणालो, "काकू, तुम्ही माझ्या आईसारखे आहात, पण निर्णय माझ्या आयुष्याचा होता. माझ्यासाठी वेळेवर असणे खूप महत्त्वाचे होते." त्यांनी हार मानली, पण त्यांच्या शब्दात एक दम होता. संध्याकाळी मी जेव्हा घरी आलो तेव्हा पाहिले की रमा अंगणात तिची बहीण इरासोबत बसली होती. तिने मला पाहून हसत म्हटले, "नागेश जीजू, तुमची पत्नी खूप गोड आहे." मी फक्त हसून मान हलवली. मग अचानक मनात विचार आला, मोनिकाने आजपर्यंत मला असे क्षण कधीच दिले नव्हते. ना शांतता, ना प्रेम. ती नेहमी स्वतःची जागा पक्की करण्यासाठी काहीतरी असे करायची, जसे की प्रेमही एखाद्या बिझनेस डीलचा हिस्सा असावे. त्याच रात्री दरवाजावर हलकीशी थाप पडली. दरवाजा उघडला तर रमा होती. मी खिडकी उघडी ठेवली होती. पावसाच्या आवाजामुळे झोप येत नव्हती. मी तिला आत येण्यास सांगितले. "बस, तुला काही हवे आहे का?" ती म्हणाली, "मला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे, मी तुमच्यासाठी एक ओझे आहे का?" मी तिच्या डोळ्यात पाहिले नाही. फक्त एवढेच म्हणालो, की "तू माझ्यासाठी अशी व्यक्ती आहेस जिला मी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे." ती शांत राहिली. मग म्हणाली, "तुम्हाला वाटते का की मोनिका तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते?" मी एका क्षणासाठी विचार केला आणि म्हणालो, की नाते हे फक्त वेळेवर अवलंबून असतात. मी अजून समजू शकलेलो नाही की हे कोणते नाते आहे. पण मोनिका माझ्या मनातून निघून गेली आहे. ती हळूच म्हणाली, "मग मला फक्त 7 दिवस इथे राहायचे आहे." एवढे बोलून ती मागे वळली. मोनिका परत आली होती, पण ज्या गोष्टी कधी पूर्ण वाटायच्या त्या आता अपुऱ्या वाटू लागल्या होत्या. दुपारची वेळ होती. मी घरी परत आलो तर हॉलमध्ये एक गडबड जाणवली. नोकरांनी घाबरलेली होती. आत आली आणि म्हणाली की "सर, रमा मॅडमचा फळे कापताना हात कापला गेला आहे. त्यांच्या हातातून खूप रक्त वाहत आहे. त्याही आतच आहेत. इरा मलमपट्टी आणत आहे." माझी पावले आपोआप तिच्या खोलीकडे वळली. दरवाजा उघडला तर ती खुर्चीवर बसली होती. एक हात दुसऱ्या हाताच्या तळव्यावर ठेवलेला.
रक्ताने भरलेला रुमाल तिने दाबून धरला होता. इरा तिच्या समोर उभी होती. तिचा हात पकडून संकोचाने मी वेगाने पुढे आलो. मी म्हणालो, दाखव. ती दचकून माझ्याकडे पाहू लागली. तिने हळूच हात माझ्या हातात दिला. जखम खोल नव्हती, पण बरेच रक्त वाहिले होते. मी रुमाल हटवला, हात पाण्याने साफ केला आणि बोटांच्या मधल्या भागावर मलमपट्टी गुंडाळू लागलो. तिचे हात कापत होते, कदाचित वेदनेने किंवा माझ्या उपस्थितीने, किंवा कदाचित दुसऱ्याच एखाद्या अनोळखी भावनेने. मी खाली वाकून राहिलो, शांततेत, जशी शब्दांची कोणती जागा उरली नव्हती. पट्टी बांधताना एका क्षणासाठी मी तिच्या डोळ्यात पाहिले, ते डोळे जे ती नेहमी खाली झुकून ठेवायची. तिची स्थिरता माझ्याकडे पाहत होती. मी म्हणालो, काय झाले होते? तिचा आवाज मावळपणे बाहेर आला, जसे प्रश्नही परवानगी मागत असावा. तिने एक हलकासा श्वास घेतला आणि म्हणाली, कधी कोणाचा हक्क हिरावून घेतल्यावर देव स्वतः शिक्षा देतो. मी हात थांबवला, काहीतरी बोलण्यासाठी. तिचा चेहरा पाहिला. तो पश्चाताप नव्हता, तिच्या शब्दात ना कोणता आरोप होता. ती फक्त एक सत्य बोलत होती, जे कदाचित ती स्वतःवर लागू करत असावी. मी हळूवारपणे तिच्या हातावर पट्टी बांधली. मग म्हणालो, कधी कधी जी गोष्ट हिरावून घेतलेली किंवा समजली जाते ती देवाची देणगी असते, आणि जी गोष्ट आपली वाटते ती एक परीक्षा बनते. रमाने मान खाली घातली. कोणताही वाद घातला नाही, कोणतेही उत्तर दिले नाही. फक्त तिची शांतता जी प्रत्येक गोष्टीचे उत्तर बनली होती. तो क्षण खूप छोटा होता. एक जखम होती, थोडीशी मलमपट्टी आणि एक असा शब्द. पण तो क्षण माझ्या हृदयावर एक खून सोडून गेला होता. दुसऱ्या दिवशी मी परत येताना पाहिले की इरा दरवाजावर बसली होती, काही कपड्यांची शिलाई करत होती. इराने मला पाहून हात हलवला. ती म्हणाली, जिजू, तुम्हाला माहित आहे का की तुमची पत्नी खूप छान भरतकाम करते, मला गिफ्ट बनवून देत आहे. मी इराकडे पाहिले आणि नंतर नजर खाली झुकवली. माझ्या ओठांवर हलकेसे हसू होते. त्याच रात्री मी रमाच्या खोलीच्या दरवाजावर थाप मारली. मी म्हणालो, मी आत येऊ शकतो का? ती म्हणाली, हो. खोली स्वच्छ होती. कोपऱ्यात ती पट्टी जी मी रमाच्या हातावर बांधली होती ती ठेवलेली होती. मी म्हणालो, पट्टी अजूनही ठेवणे गरजेचे आहे का? ती म्हणाली, ही इराणी आहे आणि काही वेदना स्वतःला आठवणी ठेवण्यासाठी असतात. मी शांत झालो. काही वेळ तर तसाच बसून राहिलो. मग म्हणालो, कधी कधी वेदना आपल्याला अशा गोष्टी शिकून जातात ज्या सोप्या गोष्टी कधीच शिकवत नाहीत. तिने हळूच मान डोलावली, जसे ही जाणीव की प्रत्येक गोष्टीवर हक्क सांगण्याचा अधिकार नसतो. काही नाती फक्त जोडली जात नाही तर ती निभावली जातात. तिच्या शब्दांच्या खोलीत मी बुडत गेलो. एक काळ असा होता जेव्हा मी विचार केला होता की हे लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे, पण आता हे नाते माझ्या आत श्वास घेऊ लागले होते. रमा माझ्यासमोर बसली होती. तिचा चेहरा साधा होता, हृदय भरलेले होते. तिचा हात बँडेजमध्ये लपलेला होता, पण त्याचा प्रभाव माझ्या श्वासांमध्ये लपून राहिला होता. परतल्यावर मी माझ्या खोलीत येऊन डायरी उघडली आणि पुन्हा एकदा काही न विचार करता लिहू लागलो की जखमा दोन प्रकारच्या असतात, एक शरीरावर, दुसऱ्या आत्म्यावर. ती दोन्ही देऊन गेली होती आणि दोन्हींवर मलमही लावत होती. मग मी मोबाईल काढला, वकिलाचा नंबर पाहिला, पण फोन लावला नाही. 7 दिवस पूर्ण होण्याची वेळ जवळ येत होती, पण मन सांगत होते की कदाचित हे नाते संपण्यावर अवलंबून नाही. रमाच्या जखमा माझ्या हृदयावर खुणा सोडून गेल्या होत्या. तो दिवस दुपारी काही जास्तच शांत होता. बाहेर हलकेसे ऊन होते. मी ऑफिसमधून लवकर परत आलो होतो. टेबलावर चहा नव्हता, जो रोजच्या प्रमाणे असायचा. मी दरवाजा उघडला, गॅलरीच्या दिशेने गेलो. ती अंगणात बसली होती. तिच्या हातात ट्रे, चहाचा कप आणि बिस्किटे होती. तिने एक साधीशी साडी नेसली होती, ज्यात ती खूप सुंदर दिसत होती. मी तिथेच थांबलो, फक्त तिला येताना पाहत राहिलो. तिची चाल संत होती, तिची नजर खाली होती, पण तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचार केल्यासारखे भाव होते. ती माझ्याजवळ पोहोचल्यावर मी हळूच म्हणालो, तुझे डोळे खूप काही सांगतात, पण तुझे ओठ शांत का राहतात? तिने पापणी हलवली, चहाचा कप माझ्या हातात दिला आणि फक्त एवढेच म्हणाली, काश हे सर्व सत्य असते. या शब्दांनी जसे काही क्षणांसाठी सर्व काही थांबवून ठेवले होते. चहाचा सुगंध, श्वास, सर्व काही स्तब्ध झाले. मी तिच्या हातातून कप घेतला आणि एक पाऊल मागे सरकलो. जर हे सत्य होते तर खोटेही राहिले नव्हते. मी हळूच बोललो तर तिने मान खाली झुकवली, जसे की तिने बोलणे ऐकले पण उत्तर देणे योग्य समजले नाही. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. मी चहाचा पहिला घोट घेतला, जो गरम होता. मी म्हणालो, इराचा उपचार कसा सुरू आहे? तिने हळूवार शब्दात म्हणले, आता तर चांगले आहे, एक आणखी टेस्ट बाकी आहे. मी म्हणालो, ठीक आहे, मी स्वतः तिला तिथे घेऊन जाईन. रमा म्हणाली की इरा खूप हसू लागली आहे, कदाचित तिला वाटते की आयुष्य थोडे परत आले आहे. रमाच्या आवाजात काही आश्चर्य, काही कृतज्ञता आणि काही भीती होती, जसे की ती हा आनंद पूर्णपणे साजरा करायला घाबरत होती. मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, तुला वाटते का की तुझे आयुष्यही परत येत आहे? तिने एका क्षणासाठी काहीतरी सांगायचे ठरवले, पण स्वतःला रोखले. मग ती म्हणाली, मी आयुष्य मागितलेच कधी होते? मी तर फक्त उसनवारीवर जगत आहे. हे शब्द थेट माझ्या हृदयाला भिडले. मी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि म्हणालो, रमा, तू मला उसनवारी मिळाली आहेस की मी माझ्या वेळेच्या हट्टामुळे तुला विकत घेतले होते? पहिल्यांदाच ती दचकली. तिने माझ्याकडे पाहिले. आमच्या दोघांच्या नजरा एकमेकांशी भिडल्या. तिचे डोळे स्वच्छ होते, पण आतून काहीतरी घाबरलेले होते. ती म्हणाली, कदाचित दोन्ही गोष्टी खऱ्या होत्या. मी म्हणालो, तुझी वेळेची मजबुरी होती आणि मला एक वचन पूर्ण करायचे होते. आपण दोघांनी ते केले, ज्याचा उद्देश ना तुझा होता ना माझा. मी म्हणालो, मग हा चहा, ही भावना, हे सर्व काय आहे रमा? ती म्हणाली, हे सर्व ते आहे जे सत्य नाही, पण मनाने सत्य मानले आहे. तिचे शब्द मवाळ होते, जसे की ती स्वतःच्याच शब्दांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असावी. मध्ये शांतता आली. काही क्षण असे गेले ज्यात आम्ही दोघांनी काहीही म्हटले नाही, पण प्रत्येक गोष्ट बोलत होती. खोलीतील हवा, हृदयाची धडधड, नजरांचे सत्य. मग ती उठली आणि चहाचा रिकामा ट्रे उचलून दरवाजाच्या दिशेने चालू लागली. मी तिला हळूच हाक मारली. रमा ती थांबली नाही, मागे वळली नाही.
मी पुन्हा म्हणालो, जर मी म्हटले की हे सर्व सत्य बनू शकते, तर ती लगेच थांबली. तिने आपले श्वास रोखले. मग ते हळूच म्हणाले की सत्य ते असते जे सर्वांसमोर असते. आपले नाते अजूनही फक्त 7 दिवसांचे आहे आणि अजून 2 दिवस बाकी आहेत. मी काही बोललो नाही. फक्त दरवाजाकडे पाहत राहिलो, जिथून ती अदृश्य झाली होती. रात्री मी इराशी बोललो. ती खूप खुश होती. तिने सांगितले की आज रमा दीदी खूप हसत होती. म्हणत होती की काही प्रार्थना वेळेवर ऐकल्या जातात. मी विचारले, आणि तू काय म्हणालीस? ती म्हणाली, मी दीदीला म्हणाले की कधी कधी माणूस स्वतः प्रार्थना बनवून येतो आणि तुम्ही त्यांची प्रार्थना झाला आहात. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मी खरंच कोणाची प्रार्थना बनू शकतो का, की अजूनही तोच माणूस आहे जो सर्व काही कागदांवर मोजतो? मी रात्री माझ्या खोलीत बसून ती फाईल पुन्हा बाहेर काढली. लग्नाचे पेपर्स, कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स. 2 दिवस बाकी होते. तेच दिवस ज्यानंतर मी स्वतंत्र होतो आणि रमाही. पण मी हृदयाच्या स्वातंत्र्याला घाबरत होतो. तो दिवस हवामानानुसार थोडा विचित्र होता. हवा वाहत होती, पण खोलीत उष्णता होती. मी माझ्या स्टडी रूममध्ये बसलो होतो. समोर फाईल उघडी होती, पण डोळे वारंवार दरवाजाकडे जात होते. रमा दिवसभर दिसली नव्हती, ना दुपारी, ना संध्याकाळी आणि ना रात्रीच्या जेवणावर. नोकरांनीने सांगितले की रमा मॅडम म्हणत होत्या की त्यांना आराम करायचा आहे. कदाचित त्यांच्या डोक्यात दुखत आहे. मी मान हलवली, पण हृदय निवांत नव्हते. एका अनोळखी अवस्थेने मनाला घेरले होते. मी वेळ पाहिली तर रात्रीचे 11 वाजत होते. मी काही क्षण थांबून दरवाजातून बाहेर आलो. तिच्या खोलीकडे चालू लागलो. दरवाजा उघडा होता. मी आत गेलो तर खोली रिकामी होती. प्रत्येक गोष्ट आपापल्या जागी होती, पण ती स्वतः कुठेही दिसत नव्हती. मी हाक मारली, रमा. आवाज खोलीत घुमला, पण कोणतेही उत्तर आले नाही. मी बाहेर आलो तर शांतताही किंकाळी मारत होती. सर्वत्र पूर्णपणे सन्नाटा पसरला होता. मग अचानक एक हलकीशी चाहूल लागली. गॅलरीच्या जवळ ती जमिनीवर पडली होती. निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये तिचा चेहरा पिवळा पडला होता आणि श्वास मंद चालले होते. मी म्हणालो, रमा. मी धावत तिच्या जवळ गेलो. मी तिचे डोके माझ्या मांडीवर घेतले. तिच्या हाताची नस तपासली. ठोके कमकुवत होते. मी लगेच ओरडलो, गाडी काढा. नोकरांनी धावत जाऊन गाडी काढली. मी तिला उचलले जसा एखादा जखमी पक्षी असावा. मी लगेच तिला घेऊन रुग्णालयात जाण्यासाठी निघालो. तिचे हात माझ्या बोटांमध्ये होते. मी वारंवार म्हणत होतो, बस पोहोचत आहे. तुला काही होणार नाही. मी आहे ना तुझ्यासोबत. मी रमाला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन आलो. डॉक्टर धावत आले. इंजेक्शन, ऑक्सिजन आणि बरेच प्रश्न. एका डॉक्टरने मला बाजूला नेऊन सांगितले की सर यांनी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत. प्रमाण जास्त होते. तुम्ही वेळेवर त्यांना रुग्णालयात आणले नाही तर माहीत नाही काय झाले असते. मी जमिनीवर बसून फक्त एवढेच म्हणालो की ती जिवंत आहे ना? डॉक्टरांनी मान हलवली. आता मी खुर्चीवर बसलो होतो. डोक्यात फक्त एकच प्रश्न होता की तिने हे सर्व का केले? सकाळच्या वेळी डॉक्टरांनी सांगितले की पेशंट शुद्धीवर आला आहे. तुम्ही त्यांना जाऊन पाहू शकता. पण ती खूपच कमकुवत आहे. बोलण्याच्या मनस्थितीत नाही. मी खोलीत गेलो. ती निश्चित पडून होती. तिचे डोळे हळूहळू उघडत होते. मी तिच्याजवळ जाऊन बसलो. तिचा हात पकडला, जो अजूनही थंड होता. मी म्हणालो, तू हे सर्व का केलेस? माझ्या आवाजात कोणतीही कठोरता नव्हती. फक्त एक कापणारे सत्य होते. ती काहीही बोलली नाही. फक्त तिने आपले डोळे मिटून घेतले. जसे कोणतेही उत्तर देण्याच्या ती मनस्थितीत नव्हती. घरी परतल्यावर मी थेट तिच्या खोलीत गेलो. प्रत्येक ड्रॉवर तपासला. तिचे सामान तपासले. तिच्या सामानाच्या मध्ये एक छोटे पत्र पडलेले आढळले. ती डायरी होती. मी बसलो आणि डायरी उघडली. पहिले पान रिकामे होते, दुसरेही. तिसऱ्यावर एक वाक्य लिहिलेले होते, मी विद्वान आहे, घटस्फोटित आहे. माझे हात थांबले. हृदय जोरात धडधडू लागले. पुढच्या पानावर लिहिलेले होते, त्याने माझ्यावर प्रेम केले नाही, फक्त माझा वापर केला. माझे शरीर, माझी इज्जत, माझी शांतता सर्व खेळाचा भाग होता आणि मी विजत गेले. लग्न सर्व काही करायला लावते. एके दिवशी त्याने म्हटले की तू माझ्या लायकीची नाहीस आणि मला घटस्फोट दे. जशी मी कोणती वस्तू आहे जिचा वापर करून फेकून दिले जाते. मी जगणे सोडून दिले होते. फक्त माझ्या बहिणीचा चेहरा पाहून रोज मरण्यापासून थांबायची. मग तू माझ्या आयुष्यात आलास नागेश, आणि तू म्हणालास की फक्त 7 दिवसांसाठी मी तुझी पत्नी बनावे. मी विचार केला, कदाचित आता शरीर विकण्याचे काम कायदेशीर झाले आहे. कमीत कमी यावेळी माझी बहीण वाचेल. हे सर्व वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. प्रत्येक शब्द दुःखाने भरलेला होता. मी विचार केला, जी मुलगी इतक्या शांततेत प्रार्थना करते, ती रोज शांत राहते, ती आतून इतकी जखमी होती. एका पानावर लिहिलेले होते, तू खुश असतोस, पण तुझे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतात. तुझ्या नजरेत काहीतरी होते जे बाकीच्यांपेक्षा खूप वेगळे होते. मी घाबरले होते. कुठे यावेळी माझे मन न गुंतावे. मी डायरी बंद केली. मी काहीही समजण्याच्या स्थितीत राहिलो नव्हतो. माझे हात कापत होते. मी बाहेर हॉलमध्ये येऊन बसलो. डोके हातात धरून बसलो. ज्याला मी सौदा समजलो होतो, ती मुलगी तर स्वतः आयुष्याची लढाई लढत होती. मी माझा मोबाईल काढला, वकिलाचा नंबर डायल केला आणि मग कट केला. ही वेळ कायद्याची किंवा कॉन्ट्रॅक्टची नव्हती. ही वेळ हृदयाची होती, सत्याची होती. रुग्णालयात परतल्यावर मी थेट तिच्या खोलीतील पलंगाजवळ गेलो. ती जागा होती. तिचा चेहरा कमकुवत होता, पण डोळे उघडे होते. मी म्हणालो, मला तुझी माफी नको आहे. मला फक्त एवढेच हवे आहे की तू जगावेस, तुझ्या स्वतःच्या मर्जीने, तुझ्या सन्मानाने. ती गप्प राहिली, पण तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच हलक्या ओलाव्यासोबत एक प्रकाश होता. मी रुग्णालयातून रमाला घरी घेऊन आलो. ती खूपच कमकुवत होती, पण आता गप्प नव्हती, फक्त थकलेली वाटत होती. इराने दरवाजावर येताच तिला मिठी मारली, जसे किती वर्षानंतर परत आले आहे. घरचे वातावरण स्तब्ध होते. प्रत्येकजण सावध होता, जसे सर्व काही माहीत असूनही अनोळखी असल्यासारखे वागत होते. मी तिला आरामासाठी गेस्ट रूम ऐवजी आतल्या खोलीत पाठवले. ही तीच खोली होती जी कधी काळी माझ्या आईवडिलांची होती. तिथे शांतता होती.
ऊनही कमी यायचे, पण प्रकाश नेहमी आत असायचा. संध्याकाळी मी स्टडी रूममध्ये बसलो होतो. फाईल पाहत होतो, तेव्हा गेटवरून गाडीचा आवाज आला. नोकरांनीने येऊन सांगितले की सर, मोनिका मॅडम आल्या आहेत. मी मान वर केली. मला माहीत होते की ती आता का आली आहे. दरवाजा उघडला. मोनिकाचा चेहरा अहंकार आणि रागाने भरलेला होता. ती म्हणाली, नागेश, आता हद्द झाली आहे. मी तुझी शांतता आणि तुझा निर्णय या दोन्हींना कंटाळले आहे. ती थेट माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मी थंड शब्दात म्हणालो, बस, मला तुझ्याशी बोलायचे आहे. ती म्हणाली, नाही, मी बोलायला आलेली नाही. मला समजले आहे की ती मुलगी अजूनही इथे का आहे. ती तुझी पत्नी कशी असू शकते. ती एक घटस्फोटीत एक जखमी मुलगी आहे. मी खुर्चीवरून उठलो आणि म्हणालो, तू ज्या मुलीला घटस्फोटीत म्हणत आहेस ती तीच आहे जिने माझ्या वडिलांचे शेवटचे मृत्यूपत्र तयार केले, पूर्ण केले. तू वेळेवर येण्यास वचन दिले होतेस, पण नकार दिलास. पण तिने नकार दिला नाही, फक्त एका अटीवर होकार दिला. मोनिका कठोर शब्दात म्हणाली, अट? हे कसले लग्न आहे? ना प्रेम ना नाते, हा फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे. मी ओरडलो. कदाचित पहिल्यांदाच माझा आवाज खूप मोठा होता. मी म्हणालो, हो, हे लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट होते, पण तिने ते करून दाखवले जे तूही करू शकली नसतीस. तिने मला बदलले, मला ते सत्य दाखवले ज्यापासून मी नेहमी पळत होतो. मोनिकाच्या डोळ्यात अश्रू आले, पण ती थांबली आणि म्हणाली, नागेश, ती मुलगी तुझे प्रेम कशी काय झाली? तू तर म्हणायचास की हे फक्त वेळ घालवण्याचे नाते आहे. मी तिला दरवाजाकडे बोट दाखवले आणि म्हणालो, तो वेळ आता माझे सत्य बनला आहे आणि तुझे नाते फक्त दिखावा आहे. मोनिका मागे सरकली आणि म्हणाली, मग तू तिला स्वीकारणार आहेस? मी म्हणालो, नाही, मी तिला स्वीकारले नाही. ती स्वतः माझ्या अस्तित्वाचा भाग बनले आहे. मोनिकाने खांदे उडवले. तिच्या डोळ्यात जळजळ दिसत होती. ती म्हणाली, तू माझ्यासोबत असे करू शकत नाहीस नागेश. मी म्हणालो, मी तुझ्यासोबत ते केले जे तुझ्या वागण्यावर अवलंबून होते. तू माझ्या मजबुरीला तमाशा समजलीस. तिने माझ्या मजबुरीला जीवदान दिले. ती म्हणाली, मी तुझ्या वडिलांची पसंत होते. मी म्हणालो, नाही, तू माझ्या वडिलांच्या अटीपासून पळालीस आणि ती त्या अटीचा भाग बनली. तिने वळण्यापूर्वी म्हटले की त्या मुलीचे सत्य तुला बुडवेल. नागेश, मी कठोर शब्दात म्हणालो, मला तिच्या सत्यात बुडणे मंजूर आहे, पण तुझ्या खोट्यात जगणे नाही. मोनिका निघून गेली. मी तिथेच उभा राहिलो. दरवाजा बंद करण्याची हिंमत झाली नाही. अनेक क्षणानंतर मी एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला की जिच्याशी लग्न केले तिच्याशीच प्रेम झाले. त्या रात्री मी खोलीची लाईट बंद केली. रमाच्या खोलीकडे पाहिले. दरवाजा बंद होता. मंद प्रकाश येत होता. मी त्या प्रकाशाकडे पाहत राहिलो. मग स्टडी रूममध्ये गेलो आणि डायरी काढली. लिहिले, प्रेम काही मागत नाही, फक्त वेळेच्या बंधनात स्वतःला सोपवून देते. आणि मी वाहून गेलो आहे तिच्या चाहुलीत, तिच्या शांततेत आणि तिच्या संयमात. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या टेबलावर रमा नव्हती. नोकरांनीने सांगितले की ती आरामात दुपारी येईल. तिला काही काळ आपल्या खोलीतच प्रार्थना करायची आहे. मी काहीच बोललो नाही. मी ऑफिसला गेलो, पण तिथे माझे कामात मन लागले नाही, म्हणून घरी परत आलो. घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच इरा धावत आली आणि म्हणाली, आज दीदीने एक नवीन पदार्थ बनवला आहे आणि तुम्हाला खायला द्यायला सांगितलं आहे. मी हसू लागलो आणि म्हणालो, चालेल, मी तयार आहे. मी स्वयंपाकघरात गेलो. रमा टेबल सजवत होती. तिच्या चेहऱ्यावर तेज होते. मी तिला पाहून हळूच म्हणालो, काल मोनिका आली होती. ती थांबली आणि माझ्याकडे पाहू लागली. म्हणाली, मला माहीत होते, तिला तर यायचेच होते. मी म्हणालो, रमा, तू ती आहे जिने माझी आणि माझ्या वडिलांची इज्जत वाचवली आहेस. रमाने नजर वर केली. काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती काही बोलली नाही. फक्त माझ्याकडे पाहू लागली. मी म्हणालो, रमा, मी तुझ्यावर प्रेम करू लागलो आहे. यावेळी ती हळूच हसू लागली, जसे तिला माहीत असावे. मग नजर खाली केली. तिला माहीत होते की आता मीही आणि आता हे नाते शब्दांच्या पलीकडे गेले आहे. 7 दिवस उलटून गेले होते. सकाळी मी जेव्हा उठलो तेव्हा बंगल्यात सर्वजण जागे झाले होते, पण एक वेगळी शांतता होती. खोलीच्या खिडकीतून प्रकाश आत येत होता. सकाळचे 7 वाजत होते, जसे कोणी सांगत होते की वेळ पूर्ण झाली आहे. मी बाहेर आलो तर स्वयंपाकघरात हालचाल दिसली. इरा टेबलावर नाश्त्याचे पदार्थ ठेवत होती, पण रमा तिथे नव्हती. मी हळूच विचारले की रमा कुठे आहे. इराने मान खाली घालत म्हटले, त्या त्यांच्या खोलीत आहेत, कदाचित सामान पॅक करत आहेत. हे शब्द जसे माझ्या शरीरातून प्राण काढून घेत होते. मी गप्प राहिलो. माझ्यासाठी उत्तर देणे अवघड वाटत होते, जसे प्रत्येक शब्द ओझे बनून माझ्या घशात अडकत होता. दुपारच्या सुमारास मी तिच्या खोलीकडे गेलो. दरवाजा उघडा होता. मी आत गेलो तर रमा जमिनीवर बसली होती. सुटकेस उघडी होती. काही कपडे पॅक केले होते आणि बाकीचे ठेवत होती. ती हळूहळू आपले सर्व सामान ठेवत होती. असे वाटत होते जसे तिने जाण्याचा निर्णय कधीच नक्की केला आहे. मी दरवाजावरच थांबलो. काही काळ तसाच उभा राहिलो. रमाने मला पाहिले नव्हते किंवा मुद्दामून नजर मिळवत नसावी. मग ती म्हणाले की मी जात आहे, जसे की वचन दिले होते. 7 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आता माझा इथे कोणताही हक्क राहिला नाही. मी आत प्रवेश केला. मी आत पाऊल टाकत म्हणालो, मी तुला जाण्यासाठी बोलावले नव्हते. तिने कपडे फोल्ड करत म्हणाली, पण तुम्ही रोखलेही नाही. मी शांत झालो. मग ती म्हणाली, लग्नाची वेळ पूर्ण झाली आहे. वचनही आपले पूर्ण झाले आहे. माझे नाते संपले. आता मी फक्त तीच आहे जी पूर्वी होते, घटस्फोटीत, शांत आणि हतबल. मी म्हणालो, तू ती नाहीस. तू ती आहे जिने मला आरसा दाखवला, जी माझ्या दुनियेत आली आणि सर्व काही बदलून टाकले. ती हळूच हसली. त्या दिवशी
पहिल्यांदा तिने म्हटले, तर मग तुम्हाला ही गोष्ट 7व्या दिवशीच का आठवली? 6व्या दिवशी, 5व्या दिवशी किंवा 4थ्या दिवशी आठवू शकली असती ना? तुम्ही मला का नाही सांगितले की मी थांबले पाहिजे? मी निशब्द झालो होतो. काही क्षण निघून गेले. मी पुन्हा बोललो की वचन मनापासून दिले जाते. हे शब्द जसे हवेत थांबले होते. ती उभी राहिली. तिने आपली सुटकेस बंद केली आणि खिडकीकडे चालू लागली. हलकी हवा आत येत होती. पडदा उडत होता. ती म्हणाली, नागेश, मनापासून दिलेली वचने नेहमी वेळेआधीच तुटून जातात आणि वेळेची वचने कधी हृदयाच्या लायकीची नसतात. मी पाऊल पुढे टाकले आणि तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. मी म्हणालो, रमा, तू एक सौदा पूर्ण केलास. मी एक मृत्यूपत्र निभावले. पण जे आपण अनुभवले ते काय होते? ते काही खोटे होते का? ती म्हणाली, काही अनुभवणे हा गुन्हा नसतो. बोलणे हा हक्क आहे. तुम्ही कधीच म्हटले नाही की मी तुमच्यासाठी काही अर्थ ठेवते आणि मीही कधी म्हटले नाही की मला थांबायचं आहे. मी पहिल्यांदा तिला प्रश्न केला, पण तुला थांबायचं आहे ना? ती माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती म्हणाली, हो, पण स्वतः सांगू शकत नाही, कारण मी वचन दिले होते आणि वचन पाळणाऱ्यांना स्वतःचे वचन सर्वात जास्त प्रिय असते. त्यावर मला वाटले की सर्व काही थांबवावे. वेळ, अंतर, शब्द, सर्व काही. ती सुटकेस घेऊन बाहेर आली. इरा दरवाजा बाहेर उभी होती. तिने मिठी मारून रमाला जवळ घेतले आणि म्हणाली की दीदी, तुम्ही कुठे चाललात? रमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, कुठेही नाही. फक्त एक वचन पूर्ण करत आहे. पण तुझ्या मनात नेहमी राहील. गाडी गेटवर उभी होती. मी दरवाजावर आलो. नोकरांनी सामान ठेवले. रमा गाडीच्या दरवाजाजवळ पोहोचली. मी शेवटची हाक मारली. ती थांबली, पण तिने वळून पाहिले नाही. मी म्हणालो, जर तू जात आहेस तर जा, पण माझे वचन पाळण्यासाठी म्हणून नाही. ती काही काळ उभी राहिली. मग हळूहळू गाडीत बसली. दरवाजा बंद झाला. गाडी चालू लागली. मी तिथेच दरवाजाजवळ उभे राहिलो. जोपर्यंत गाडी नजरेआड झाली नाही, ती गेली होती. ते 7 दिवस जे कधी ओझे वाटायचे ते आता उणीव बनले होते. मी दरवाजावर बसून राहिलो आणि स्वतःशीच म्हणालो, ज्या मुलीला मी विकत घेतले आहे असे समजलो, ती मला माझ्याच किमतीची जाणीव करून गेली. संध्याकाळ होत होती. उन्हाचा प्रकाश कमी होत होता. मी एकटा होतो, पण पहिल्यांदाच माझ्या शांततेत कोणाचा तरी आवाज घुमत असल्याचे जाणवत होते. रात्रभर मला झोप लागली नाही. सकाळ झाली तेव्हा डोळे जड होते, पण मनाने एक निर्णय घेतला होता. मी नाश्ता केला नाही आणि ऑफिसलाही गेलो नाही. फक्त गाडी काढली आणि शहराच्या रस्त्यांवर निघालो, जिथे आयुष्य विखुरलेले होते. कुठेतरी तीही. मी जुन्या मोहल्ल्यात गेलो, जिथे ती तिच्या बहिणीसोबत राहायची. शेजाऱ्यांनी सांगितले की ती परत आलीच नाही. फक्त काही आवश्यक कपडे पाठवून दिले होते. मी पुन्हा रुग्णालयात गेलो, जिथे इराचा उपचार व्हायचा. तिथूनही हेच उत्तर मिळाले की मॅडमने उपचाराची प्रक्रिया थांबवली आहे. सांगितले आहे की आता दुसरीकडे घेऊन जाईन. माझ्या हृदयात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होऊ लागली. मी तिच्याबद्दल माहिती काढण्याच्या शेवटच्या आशेवर हात टाकला. ते मंदिर, जिचा ती नेहमी उल्लेख करायची, जिथे ती दर्शन घेण्यासाठी जायची. मी विचार केला की कदाचित मला ती तिथे मिळेल. मी संध्याकाळी तिथे पोहोचलो. शहरापासून खूप दूरचे लोक तिथे दर्शन घेण्यासाठी येत होते. तिथेच एका कोपऱ्यात एक मुलगी बसलेली होती. मी दूर उभा राहिलो, पण मनाने सांगितले की ही तीच आहे. ती हात जोडून प्रार्थना करत होती. तिचे ओठ हलत होते. तिला पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली. ती प्रार्थना करत होती. मी हळूच तिच्या जवळ गेलो. मी म्हणालो, रमा. ती दचकली. तिने आपले डोळे उघडले. माझा चेहरा पाहिला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी एका क्षणात काही न बोलता तिच्या डोळ्यात ते सर्व काही सांगून टाकले, जे शब्दांनी शक्य नव्हते. मी म्हणालो, मी तुझ्याकडे फक्त लग्न नाही, तर आयुष्य मागण्यासाठी आलो आहे. तिचा आवाज फुटला नाही. फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते. मीही तिच्याजवळ बसलो आणि मी देवाकडे प्रार्थना केली. जर ही मुलगी माझ्या नशिबात असेल, तर आज तिला माझ्या आयुष्यात सामावून घे. मी तिला गमावण्यासाठी मिळवले नव्हते आणि मी जे काही म्हटले होते ते सत्य होते. प्रार्थना केल्यानंतर ती शांतपणे उठली. मी हात पुढे केला. ती मागे हटली नाही. तिने अश्रू पुसले. मी म्हणालो की मला माहीत आहे की मी उशीर केला आहे, पण हा उशीर माझ्या हृदयाला समजून घेण्यात लागला, तुला नाही. तू तर पहिल्या दिवसापासूनच माझे सत्य बनली होतीस. मी फक्त तसे करण्यात वेळ लावला. काही काळ ती उभी राहिली आणि मग मंद आवाजात म्हणाली की नागेश, मी वचन निभवायला गेले होते, प्रेम सोडून नाही. मी तुझ्याकडे काही मागितले नाही, फक्त स्वतःला थोडे सुरक्षित ठेवायचे होते. मी म्हणालो, मी तुला माझे सर्वस्व मानले आहे. तू गेलीस तेव्हा वाटले जसे काही उरलेच नाही. मला वाटते की तू माझी पत्नी बनावेस. यावेळी कोणत्याही कॉन्ट्रॅक्ट शिवाय, कोणत्याही अटीशिवाय ती गप्प राहिली. ती म्हणाली, तू माझा भूतकाळही सांभाळण्याचा निर्णय घेतला आहेस का? मी तिच्या डोळ्यात पाहिले. मी तिला म्हणालो की मी तुझ्यासोबत आहे. ते सर्व काही सहन करण्यासाठी तयार आहे, जे तू पूर्वी एकटीने सहन केलेस. रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने आकाशाकडे पाहिले, प्रार्थना केली आणि मग माझा हात धरून पुढे चालू लागली. मी तिच्याकडे पाहिले आणि म्हणालो, चल तिथेच, जे तुझेही आहे. तिने मान हलवली. तिच्या डोळ्यात शांती होती. तिच्या हातात माझा हात होता. मी ज्या मुलीला सौदा समजला होतो, आता ती माझ्या हृदयाचे सर्वात मौल्यवान सत्य बनली होती. रमा माझ्यासोबत गाडीत बसली होती. रस्त्यावरील प्रत्येक दृश्य आनंदी वाटत होते. माझ्या आत सर्व काही बदलून गेले होते. माझ्या शेजारी ती मुलगी बसली होती, जिला मी 7 दिवसांच्या लग्नासाठी निवडले होते आणि आता ती माझे संपूर्ण आयुष्य बनणार होती. मी घरी जाऊन सर्वात आधी माझ्या खोलीतील कपाट उघडले, ज्यात ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स ठेवलेले होते. मी ते कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स माझ्या हाताने फाडून टाकले आणि कायमसाठी रमाचा हात धरला. रमा पहिल्यांदाच मोकळेपणाने हसली. मी तिला वचन दिले होते की मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन.
इराने रमाच्या स्वागताची खूप छान तयारी केली होती. तिने पूर्ण घर फुलांनी सजवले होते. ती खूप खुश होती. इरा, जी रमाची लहान बहीण होती, ती आता माझी जबाबदारी बनली होती. खरे तर इरा आणि रमाचे आईवडील नव्हते. इरा बऱ्याच काळापासून आजारी होती. जेव्हा मी रमाची लग्नाची गोष्ट केली, तेव्हा तिची हीच अट होती की तू माझ्या बहिणीचा उपचार करशील. मी तिच्या बहिणीचा उपचार केला होता आणि तिच्या बहिणीचा उपचार पुढेही सुरू होता. त्यामुळे तिची जबाबदारी माझ्यावरच होती. पण आता काहीही माझी जबाबदारी नव्हते. उलट त्या दोघी माझा हक्क होत्या आणि या घरात माझ्या कुटुंबातील सदस्यांसारख्या होत्या. रमा माझे प्रेम होती. मी तिच्यावर खूप प्रेम करू लागलो होतो. मी तिला म्हणालो, तुला माहीत आहे का की तू माझ्या घराचा प्रकाश बनले आहेस. तिने हसत म्हटले, आणि तुम्ही माझ्या हृदयाची धडधड झाला आहात. मी तिचा हात हातात घेतला. मी म्हणाले की तू पूर्वी म्हणाली होतीस की तू विधवा आहेस, पण आता यापुढे असे शब्द वापरू नकोस. तू फक्त माझी पत्नी आहेस. आता मी तुला कधीही कोणताही त्रास होऊ देणार नाही. वेळ निघून गेला आणि इराचा उपचारही पूर्ण झाला होता. आम्ही दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी राहायचो आणि आमच्यासोबत इराही. काही काळानंतर रमाला आई बनण्याचा आनंद मिळाला. हे ऐकून माझे पाय जमिनीवर नव्हते. मी खूप जास्त खुश होतो. आम्हा दोघांचे पूर्ण आयुष्य बदलले होते. रमाने मुलीला जन्म दिला. ती मुलगी घरात प्रकाश घेऊन आली होती. माझ्या घरात आता ती शांतता होती जी कदाचित या जगात कुठेही नसेल. मी आजही माझ्या पत्नीवर प्रेम करतो आणि नेहमी असेच करत राहीन. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.